नागपुरातील दंगल प्रकरणात पोलिसांनी दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खान याच्यासह 50 दंगलखोरांवर गुन्हे दाखल केले। या प्रकरणी फहीम खानला 18 मार्च रोजी अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर पोलीस कोठडी देण्यात आली। आरोपी फहीम खानने शुक्रवारी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे। राजकीय दबावाखाली त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला जात असून त्याला जामीन मंजूर करण्यात यावा अशी मागणी फहीम खानने केली आहे। याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे। नागपुरातील दंगल भडकविणाऱ्या मास्टरमाइंडला फहीम खाननं सर्वप्रथम मोठा जमाव गोळा करून गणेशपेठ ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात निवेदन दिलं होतं। दंगल प्रकरणात पोलिसांनी 51 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून आरोपींमध्ये मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्ष फहीम खान, शमीम खान याचा समावेश आहे। आरोपानुसार विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महार गांधी गेट परिसरात औरंगजेबाचे छायाचित्र आणि त्याच्या प्रतिकात्मक कबरीचे दहन केलं होतं। मात्र त्यावर हिरव्या रंगाची चादर होती, ती चादरीवर आयात लिहिलेली होती असा आरोप होता। त्यामुळे मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा अध्यक्ष फहीम खान, शमीम खान यांना काही युवकांना चादर जाळल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचं सांगितलं। त्यांची मती भडकवली आणि त्यांना दंगल उसवण्यासाठी प्रोत्साहन दिलं। त्यानंतर फहीम खान यानं स्वतः पुढाकार घेऊन तो गणेशपेठ पोलीस ठाण्यात पोहोचला। त्याच्या पाठीमागे जवळपास 40 ते 50 युवकांचा जमाव होता। फहीमनं गणेशपेठ पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आणि चादर जाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती। पोलिसांनी या प्रकरणात त्याला आश्वासन देऊन परत पाठवलं होतं। मात्र यानंतर गांधीगेट परिसरातून फहीम खान त्याच्या नेतृत्वातील युवक जात असताना त्यांनी नारेबाजी केली, त्यामुळे वाद चिघळला। या घटनेच्या 2 तासानंतर अचानक दगडफेक सुरू झाली। पोलिसांच्या दिशेनं दगड भिरकावणाऱ्या तरुणांचा मोठा जमाव रस्त्यावर आला, त्यामुळे दंगल भडकली असल्याचा आरोप फहीम खानवर आहे।